नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर ह्याच्या पेपर 1मधील आज आपण एम्ब्रिओलॉजी जो आपला टॉपिक चालू आहे तर त्याच्या ज्या काही 2 ते 3 टॉपिकच्या नोट्स राहिलेल्या आहेत. मागे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी नोट्स कव्हर केलेले आहेत. ते जर 2 व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर आधी ते व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये आपण फिटल सर्क्युलेशन आणि ट्विन प्रेग्नन्सी या 2 टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. त्यानंतर आपला एम्ब्रिओलॉजी पूर्ण होईल. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नीट पहा व ऐका. तसंच ज्या मी तुम्हाला नोट्स देत आहे ते तुमच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्ही लिहिता त्यानंतर वाचून लिहिता त्यानंतर अजून एकदा वाचता तेव्हा गोष्टी अजून चांगल्या लक्षात राहतात व ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप उपयोगी पडेल. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तोसुद्धा जॉईन करा. त्याच्या दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला BMS फर्स्ट इयरच्या कोणत्याही विषयासंबंधित कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्या देखील आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. तर इथं पहा, फिटल सर्क्युलेशन इट इज डिफरंट फ्रॉम अडल्ट सर्क्युलेशन बिकॉज लंग्स, किडनीज अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक ऑफ द फिटस आर नॉट फंक्शनिंग. आता फिटल सर्क्युलेशन समजण्यासाठी आधी तुम्हाला नॉर्मल अडल्ट सर्क्युलेशन कसं असतं, बेसिक त्याचे कुठून कुठे ब्लड जातं, कुठून येतं तेवढं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग फिटल आणि अडल्टमध्ये काय फरक असतो तर आपल्याला माहिती आहे की फिटस म्हणजे काय तर आत्ताच आहे. तर मग फिटसमध्ये काय असतं तर लंग्स, किडनी आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक हे जास्त फंक्शनिंग नसतात, तेच अडल्टमध्ये फुल फंक्शनिंग असतात. त्याच्यामुळे तिथे डिफरन्स दिसून येतो. Therefore, the fetus derives oxygenated blood from the placenta and eliminates CO2 and waste products again into the placenta. म्हणजे तिथूनच ब्लड घेते आणि तिथेच ते वेस्ट प्रोडक्टसुद्धा टाकतात. त्यामुळे फिटल सर्क्युलेशन अडल्ट सर्क्युलेशनपेक्षा वेगळं आहे. त्यानंतर आता प्रिन्सिपल्स ऑफ फिटल सर्क्युलेशन, त्यामध्ये 6 ते 7 प्रिन्सिपल्स आहेत. फिटस रिसिव्स ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द प्लासेंटाकडून फिटसला ऑक्सिजनेटेड ब्लड भेटतं. अ पेअर ऑफ अंबिलिकल आर्टरी कॅरीज वेनस ब्लड टू द प्लासेंटा. काय होतं, अंबिलिकल आर्टरीची जी पेअर असते आपल्याला माहिती आहे, 2 अंबिलिकल आर्टरी आणि एक अंबिलिकल वेन असते. तर ते अंबिलिकल आर्टरी काय करते तर वेनस ब्लड कॅरी करते प्लासेंटेला. आता तुम्ही म्हणाल आर्टरी आहे मग वेनस ब्लड कसं कॅरी करते, तर हेच इथे एक्सेप्शन आहे की जी अंबिलिकल आर्टरी असते ती वेनस ब्लड कॅरी करते. अ सिंगल अंबिलिकल वेन कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड आणि वेन असते ती ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते फ्रॉम प्लासेंटा टू द फिटस. तर एवढं क्लिअर समजून घ्या, कारण कन्फ्यूज होतं की आर्टरी आहे तर डिऑक्सिजनेटेड कसं, तर एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर अओर्टा कॅरीज मिक्स ब्लड इन द फिटस. मिक्स ब्लड जे असतं ते अओर्टा कॅरी करतं. मोस्ट इम्प्युअर ब्लड इज कॅरीड बाय द सुपिरियर वेना कावा अँड द लोअर हाफ ऑफ द इन्फिरियर वेना कावा. म्हणजे जे बऱ्यापैकी इम्प्युअर जे ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते सुपिरियर वेना कावा आणि लोअर हाफ ऑफ इन्फिरियर वेना कावा इथे होतं. द ऑक्सिजनेटेड ब्लड इज कॅरीड बाय असेंडिंग अओर्टा अँड आर्च ऑफ अओर्टा. आणि ऑक्सिजन ब्लड कोण कॅरी करतं, असेंडिंग अओर्टा आणि आर्च ऑफ अओर्टा. तर हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत जे तुम्हाला फिटल सर्क्युलेशन पाहण्याआधी हे तुम्हाला समजले पाहिजे की कोणती आर्टरी, कोणता वेन काय कॅरी करतं, कुठे जातं, एवढं तुम्हाला माहिती असावं लागेल. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ 3 इम्पॉर्टंट शंट. आता हे 3 शंट माहिती असणं गरजेचं आहे. कुठले कुठले, डक्टस वेनोसस, फोरामेन ओव्हेले आणि डक्टस आर्टेरियोसस. डक्टस वेनोसस म्हणजे काय, इट इज अ लार्जर ब्रांच ऑफ अंबिलिकल वेन डायरेक्टली एम्प्टिंग इन टू द वेना कावा, जी डायरेक्ट एम्प्टी होते वेना कावामध्ये. फोरामेन ओव्हेल म्हणजे काय, इट इज द कम्युनिकेशन बिटवीन द इंटरॲट्रियल सेप्टम थ्रू विच द ब्लड फ्रॉम राईट ॲट्रियम डायरेक्टली गोज इन टू द लेफ्ट ॲट्रियम. म्हणजे फोरामेन ओव्हेल हे असं कम्युनिकेशन आहे जे राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये असतं, तिथून ते डायरेक्ट ब्लड तिथे जातं. इंटरॲट्रियल सेप्टम आहे ते. डक्टस आर्टेरियोसस काय आहे तर इट इज अ डायरेक्ट कनेक्शन बिटवीन द पल्मोनरी ट्रंक अँड असेंडिंग अओर्टा. पल्मोनरी ट्रंक आणि असेंडिंग अओर्टामध्ये जे डायरेक्ट कनेक्शन असतं त्याला डक्टस आर्टेरियोसस असं म्हणतात. तर हे 3 इम्पॉर्टंट शंट आहेत जे तुम्हाला समजले पाहिजे की कोणता कुठे असतो, त्याचं काय काम आहे. आता हे झाले बेसिक प्रिन्सिपल्स. हे समजल्यानंतरच तुम्ही सर्क्युलेशनकडे जा. नसतील समजले तर अजून एकदा व्हिडिओ बघा. सर्क्युलेशन, आता फिटल सर्क्युलेशनमध्ये एम्ब्रिओ डेव्हलप्स अ सेपरेट सर्क्युलेशन फ्रॉम अबाउट 16 days. द हार्ट स्टार्ट्स फंक्शनिंग फ्रॉम द 21st day ऑफ कन्सेप्शन. म्हणजे 21st day पासून हार्ट फंक्शनिंग चालू होतं आणि सेपरेट सर्क्युलेशन कधी चालू होतं, 16 day पासून. त्यानंतर द ऑक्सिजनेटेड ब्लड लिव्स द प्लासेंटा थ्रू अंबिलिकल वेन. म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते अंबिलिकल वेनमधून निघून जातं. द अंबिलिकल वेन कुठे जाते तर लिव्हरकडे जाते. सेंड्स अ स्मॉल ब्रांच टू द पोर्टल वेन व्हाईल अ लार्जर ब्रांच कॉल्ड डक्टस वेनोसस डायरेक्टली एम्प्टीज इन टू द ब्लड इन टू इन्फिरियर वेना कावा. आता हे तुम्हाला असं थिअरॉटिकल समजण्यापेक्षा तुम्ही जेव्हा एखादी याची डायग्रॅम बघाल व्यवस्थितपणे किंवा डायग्रामनुसार लक्षात ठेवाल तेव्हा तुमचं जास्त लक्षात राहील. पण तुम्हाला एक्झामला लिहिण्याच्या दृष्टीने हे सर्व पॉईंट्स कव्हर करणं किंवा लिहिणं गरजेचं असतं, तर तुम्हाला तिथे मार्क्स दिले जातील. डायग्रामला सुद्धा देतात, पण कसं होतं, तुम्ही डायग्राम काढली की तिथे आपण गोष्टी छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये लिहितो, मग ते एक्सप्लेन करणं गरजेचं असतं. त्यासाठी हे थेरॉटिकल एक्सप्लेनेशन आहे. आता पुढे काय होतं, नाव द इन्फिरियर वेना कावा कंटेन्स द मिक्स टाईप ऑफ ब्लड. आता इन्फिरियर वेना कावामध्ये मिक्स ब्लड आले, मग ते कुठे जातं, इट एम्प्टीज इट्स मिक्स टाईप ऑफ ब्लड इन टू द राईट ॲट्रियम. जे इन्फिरियर वेना कावामध्ये मिक्स ब्लड आले ते राईट ॲट्रियममध्ये जातं.
मेजॉरिटी ऑफ द ब्लड कॅरिंग टू द राईट ॲट्रियम फ्रॉम इन्फेरियर वेना केव्हा ते कुठे जातं, लेफ्ट ॲट्रियममध्ये जातं. आपण मागे बघितलं होतं फोरामेन ओव्हेले हा राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियमच्या मध्ये असतो. मग इन्फेरियर वेना केव्हामधून राईट ॲट्रियममधून फोरामेन ओव्हेले थ्रू लेफ्ट ॲट्रियममध्ये. आता द राईट ॲट्रियम ऑल्सो रिसिव्ह द ब्लड फ्रॉम सुपिरियर वेना केव्हा. आता तसंच इन्फेरियर वेना केव्हाकडून जसं आलं होतं तसंच सुपिरियर वेना केव्हाकडून पण येतं, विच पासेस टू द राईट वेंट्रिकल. पण ते राईट ॲट्रियममधून राईट वेंट्रिकलमध्ये जातं थ्रू ट्रायकस्पिड ओपनिंग. दिस ब्लड फ्रॉम द राईट वेंट्रिकल गोज टू द पल्मोनरी ट्रंक. राईट वेंट्रिकलमधून ते पल्मोनरी ट्रंकमध्ये जातं आणि मेजॉरिटी ऑफ ब्लड कमिंग टू द पल्मोनरी ट्रंक डायरेक्टली गोज टू असेंडिंग आउटा थ्रू डक्टस आर्टेरियोसस. म्हणजे दोन टाईपनी झालं. द स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लड इज इन द पल्मोनरी ट्रंक गोज टू द लंग्स. मग तिथून ते लंग्सकडे जातं, लंग्सकडून पल्मोनरी वेन थ्रू परत लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं आणि मग लेफ्ट ॲट्रियम रिसिव्ह द ब्लड फ्रॉम राईट ॲट्रियम ॲज वेल ॲज पल्मोनरी वेन. म्हणजे इथे दोन पातवे एकत्र होत आहेत, ते तुमच्या लक्षात आलं असेल. अँड पंप्स इन टू द लेफ्ट वेंट्रिकल. म्हणजे लेफ्ट ॲट्रियमकडून राईट ॲट्रियमकडून लेफ्ट ॲट्रियमला जे ब्लड जाते फोरामेन ओव्हेले थ्रू, ती तसंच ते पल्मोनरी वेनकडून पण येते. ते दोन्ही मिळून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जातं. द ब्लड कमिंग टू द लेफ्ट वेंट्रिकल फ्रॉम द लेफ्ट ॲट्रियम इज पंप टू द असेंडिंग आउटा. म्हणजे लेफ्ट ॲट्रियममधून जे लेफ्ट वेंट्रिकलकडे ब्लड जाते ते परत असेंडिंग आउटामध्ये जातं आणि त्यानंतर त्या असेंडिंग आउटाकडे ब्लड गेलं तर रिसिव्स फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल ॲज वेल ॲज फ्रॉम डक्टस आर्टेरियोसस. तसंच प्रत्येक ऑर्गनला दोन ठिकाणाहून ब्लड येत असतं. मग ते डिस्ट्रीब्यूट होतं ऑल ओव्हर द बॉडी थ्रू आर्च ऑफ आउटा. मग आर्च ऑफ आउटाकडून डिसेंडिंग आउटाकडे जातं, डिसेंडिंग आउटाकडून ॲब्डोमिनल आउटाकडे जातं, ॲब्डोमिनल आउटाकडून त्याचे जे ब्रांचेस आहेत इंटरनल इलियाक, त्याच्यानंतर पेल ऑफ अम्बिलिकल आर्टरीज, प्लासेंटाकडे जातं. अशा प्रकारे फिटल सर्क्युलेशन घडून येतं. तर तुम्हाला खूप बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. फक्त नावं लक्षात ठेवायची आहेत की कोणतं ब्लड कुठून कुठे आणि कशा थ्रू जातं. एवढे पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले किंवा चार्ट फॉर्मॅटमध्ये टेबल किंवा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवलं तरी तुम्ही थिअरी त्याची पेपरमध्ये लिहू शकता. फक्त डायग्रामॅटिक समजून घ्या. त्यानंतर आता क्लोजर. 2 अम्बिलिकल आर्टरीज शट अँड श्रिंक टू फॉर्म द मेडियल अम्बिलिकल लिगामेंट्स. आता कोणते स्ट्रक्चर क्लोज होऊन काय फॉर्म होतं, तर 2 अम्बिलिकल आर्टरीज क्लोज होऊन काय फॉर्म होतं, 2 मेडियल अम्बिलिकल लिगामेंट्स फॉर्म होतात. त्याच्यानंतर अम्बिलिकल वेन श्रिंक्स अँड फॉर्म्स. अम्बिलिकल वेनपासून काय बनतं, तर राऊंड लिगामेंट ऑफ लिव्हर, त्यालाच आपण लिगामेंटम टेरेस असं म्हणतो. त्यानंतर डक्टस वेनोसस क्लोजेस अँड फॉर्म्स लिगामेंटम वेनोसम. त्यानंतर डक्टस आर्टेरियोसस क्लोजेस अँड फॉर्म लिगामेंटम आर्टेरियोसम. त्याच्या नावावरूनच आहे, काय काय नावं त्याच्या नावावरून लक्षात ठेवू शकता. फोरामन ओव्हल क्लोज होऊन फॉर्म करतो फोसा ओव्हॅलिस. नॉर्मल फिटल सर्क्युलेशनमध्ये 500 ml ब्लड पर मिनिट पंप होतं आणि नॉर्मल फिटल हार्ट रेट किती असतो, 120 ते 160 बीट्स पर मिनिट. तुम्हाला MCQच्या दृष्टीने हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 2 पॉईंट येतात, पेटंट डक्टस आर्टेरियोसस आणि पेटंट फोरामेन ओव्हेले. तर हे 2 पॉईंट तुम्हाला आत्ता डिटेलमध्ये नाही आहेत, परंतु हे नक्कीच तुम्हाला फायनल इयरला डिटेलमध्ये शिकायचे आहेत. त्यामुळे आत्ता फक्त यांची नावं लक्षात ठेवा, थोडंसं एखाद दुसरा पॉईंट त्याच्याबद्दल वाचून ठेवा. तर हे होतं फिटल सर्क्युलेशन. काही नाही, सोपं आहे. त्याचा अर्थ लिहायचा, त्याचे 7 बेसिक प्रिन्सिपल्स लिहायचे, कोणते शंट आहेत ते लिहायचे. त्याच्यानंतर थोडक्यात फिटल सर्क्युलेशन तुम्हाला जे समजलं आहे, जास्त थिअरी जर आठवत नसेल तर जेवढं तुम्हाला 5 समजलेत, कुठून कुठे जातं तेवढं समजले ते लिहायचं. आणि त्याच्यानंतर कोणत्या क्लोजर होतात, म्हणजे काय स्ट्रक्चर क्लोज होऊन काय फॉर्म होतं, एवढं एक लक्षात ठेवा. एवढंच आहे फिटल सर्क्युलेशनमध्ये. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्हाला SAQला विचारला जातो, कधी कधी LAQला सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक छोटासा पॉईंट राहिलेला आहे, तो म्हणजे यमलगर्भ म्हणजेच ट्विन प्रेग्नन्सी. त्याचं आयुर्वेदिक जास्त वर्णन आलेलं नाही आहे, हा फक्त एक श्लोक सांगितला आहे, तो करून घ्या. त्यानंतर ट्विन्स म्हणजे काय, 1 ऑफ द 2 चिल्ड्रन प्रोड्युस्ड इन द सेम प्रेग्नन्सी. एकाच प्रेग्नन्सीमध्ये 2 सेम चिल्ड्रन प्रोड्यूस होणे म्हणजे ट्विन्स म्हणतात. ट्विन्स कॅन डेव्हलप फ्रॉम 1 ओवम ऑर 2 ओवम. त्याच्यामध्ये 2 टाईपचे ट्विन्स असतात, एक मोनोझायगोटिक ट्विन्स आणि एक डायझायगोटिक ट्विन्स. जेवढं मी देत आहे तेवढं लक्षात ठेवा, पेपरच्या दृष्टीने तुम्हाला तेवढं पुरेसं आहे. तर आता मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिकचा अर्थ काय. मोनोझायगोटिक ट्विन्स, द ट्विन्स हू डेव्हलप फ्रॉम अ सिंगल ओवम आर कॉल्ड एज मोनोझायगोटिक. नावातच आहे, मोनो म्हणजे एक, झायगोट म्हणजे ओवम, ट्विन्स. तर एका सिंगल ओवमपासून तयार होतात, त्यांना मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणतात. दे हॅव आयडेंटिकल जिनोम्स, त्यांच्यामध्ये आयडेंटिकल जिनोम्स असतात. त्यानंतर डायझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय, आता डाय म्हणजे 2 आणि ओम, द ट्विन्स हू डेव्हलप फ्रॉम 2 ओवा दॅट आर फर्टिलाइज ॲट द सेम टाईम आर कॉल्ड एज डायझायगोटिक ट्विन्स. दे हॅव नॉन आयडेंटिकल जिनोम्स. तिथे तुम्ही डायग्राम खाली बघू शकता. मोनोझायगोटिकमध्ये एक ओवम स्पर्म त्याचं फ्युजन झाल्याच्या सेल डिव्हिजन होतं, 2 सेपरेट होऊन वेगवेगळे तयार होतात सेम. तर ह्या होत्या एम्ब्रिओलॉजी या टॉपिक संबंधित संपूर्ण नोट्स. त्याला जास्त मार्कांचा वेटेज आहे, त्यामुळे गर्भशारीर म्हणजे आयुर्वेदिक ॲस्पेक्ट आणि एम्ब्रिओलॉजी म्हणजे मॉडर्न ॲस्पेक्ट, हे दोन्ही टॉपिक तुम्ही व्यवस्थित साईड बाय साईड स्टडी करून व्यवस्थित कवर करा. पेपरमध्ये हे तुम्हाला जास्त मार्क्स देऊन जाणार आहेत.
आणि सोपे टॉपिक्स आहेत, काही त्यामध्ये अवघड नाही आहे. जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत SAQ LEQचे मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सांगितलेच आहेत. तुम्ही मागचे 2 व्हिडिओ बघितले नसतील तर एकदा तिन्ही पण पार्ट व्यवस्थित नीट बघा, त्याच्या नोट्स काढा. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. व तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित कोणत्याही विषयाच्या कोणत्याही टॉपिकच्या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही नक्की यूट्यूबवर कमेंट करू शकता. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आपण भेटूया पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.